लाईट्स कॅमेरा अँड ॲक्शन। तर मी आहे कुलदीप आणि हे माझे 2 लंगोटिया। आम्ही निघालोय 4 दिवसांच्या राजस्थान ट्रिपला। तर या 4 दिवसांच्या ट्रिपमध्ये आम्हाला राजस्थानचे काही स्पॉट एक्सप्लोर करायचे। बघू किती मजा येते ते, करा एन्जॉय। हॅलो अँड गुड मॉर्निंग। तर आम्ही आता पोहोचलोय अहमदाबाद रेल्वे स्टेशनला। इथून आम्हाला 7:30ला अबू रोडसाठी होती भगत की कोठी, पण काही मिनिटामुळे म्हणजे 5 ते 10 मिनिटामुळे जी ट्रेन आहे ती सुटली आहे। तर आता पुन्हा 2 तास जे आहे या ठिकाणी वेट करायचं आहे आणि याच्यानंतर पुन्हा 10ला एक एक्सप्रेस, तर त्याच्यावर निघू। हा ना यार। तर अबूला जाण्यासाठी ना बसचा पण एक ऑप्शन आहे, पण बस जी आहे ती खूप उशीर करणार आहे, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे अबू रोडला सोडेल। मग त्यापेक्षा आता 9 वाजून 10 मिनिटांनी एक ट्रेन आहे, तर तीच एक बेटर ऑप्शन असेल। भावेश इथल्या लोकांची एवढी बळजबरी असते की तुम्ही आता उतरले तर तुम्ही आमच्याच रिक्षामधून चालायचं, एवढी बळजबरी असते। म्हणजे आपल्याला जायचंय नाही जायचंय त्याचा प्रश्न वेगळा, पण तुम्ही उतरले तर तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, तुम्ही चला आमच्यासोबत, अशी त्यांची गोष्ट असते। दिवसाची प्रत्येक सुरुवाती चहाने होत असते आपल्याकडे। मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल। त्यामुळे सगळ्यात पहिले तर चहा। भावेश तर फायनली आम्ही आमच्या ट्रिपच्या पहिलं जे डेस्टिनेशन आहे माउंट आबू, तर त्या ठिकाणी पोहोचलोय अबू रोडला। आता इथून आपल्याला जायचंय निक्की लेक, म्हणजे हे जे वरच्या ठिकाणी माउंट आबूचे जे फेमस प्लेसेस आहेत त्या ठिकाणी। तर इथून तुम्हाला जीप पण भेटू शकते, त्यानंतर ह्या छोट्या छोट्या व्हॅन पण आहेत किंवा मग बस पण भेटू शकते। आम्ही आता 500 रुपयात डन केले। आम्ही 4 लोक आहेत आणि 500 रुपयाचं रेंट आहे, आणि ही जी आहे ही ती गाडी आहे। ओके अरे यार वाकड रे। तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता मेन जे मार्केट आहे माउंट आबूचं, तर त्या ठिकाणी रूम भेटलेला आहे। तसा तो एक मित्र ऑलरेडी आलेला होता, त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू रूम भेटलाय, आणि रूमचं जे रेंट आहे ते सध्या खूप कमी आहे, कारण दिवाळीच्या अगोदर आलेलो आहे। त्याच्यामुळे मग जे घरमालक ते सुद्धा तेच म्हटले की तुम्ही दिवाळीच्या अगोदर आलाय, त्याच्यामुळे सगळ्या बऱ्यापैकी सर्व स्वस्त आहे। म्हणजे रूम रेंट असेल किंवा मग बाईक घेऊन तुम्हाला जर फिरायचं असेल तर ते सुद्धा खूप स्वस्त आहे। तर रूम तुम्ही पाहू शकता। तर हा असा पूर्ण एक रूम आहे मस्तपैकी। तर याचं रेंट त्यांनी 1000 रुपये सांगितलंय, आणि आम्ही आता 3 जण आहोत, तर बऱ्यापैकी स्वस्त आहे। इथं तुम्हाला पाणी गरम करण्यासाठी हीटर पण दिलंय, आणि इकडं वॉशरूम वगैरे। तर 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्हाला स्टे करायचा असेल तर खूप भारी आहे। आणि हा जो आहे तो बाहेरचा लुक आहे। इथूनच हे पुढे मार्केट आहे। तर मंडळी नमस्कार, आम्ही निघालोय आता सनसेट पॉइंटला।
आता हे जे आजूबाजूला दिसतंय किंवा मागच्या बॅक साईडला जे दिसतंय ते पूर्ण मार्केट आहे. मेन एरियातच रूम आहे आणि आता इथून जवळ आहे ते सनसेट पॉईंट. सनसेट पॉईंट आय थिंक 6 वाजेपर्यंत 6-6:30 पर्यंत असतो. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर तिथं पोहोचायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग निक्की लेकला आपण जायचं आहे. तर पाहू आता. चलो बाय. आणि तुम्हाला बँक पण अवेलेबल आहे. SBI बँक आहे. त्यानंतर या ठिकाणी लावलं की सनसेट पॉईंट हा आहे. त्यानंतर नक्कीच हिल, गुरु शिखर असे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन पण दिलेत की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आहे. या ठिकाणी अशोक वाटिका पार्किंग, केन गार्डन वगैरे आहेत. हे माझे 2 मित्र. बऱ्यापैकी तयारी करून आम्ही फटक्यात निघालोय. आता पाहू लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून. तर या ठिकाणी घोडेसवारीचाही तुम्ही आनंद घेऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे घोडे पण आहे या ठिकाणी. भैया कितना है? 100 रुपये एक का. ओके. और यहाँ से कितना सनसेट करके 1 किलोमीटर. और वहाँ से रिटर्न पैदल आते क्या? ओके. एंट्री पॉइंट पासून सनसेट पॉइंट पर्यंत तुम्ही घोडे सवारी करू शकता. तर आम्ही भावेशला म्हटलं की बाई तूच कर, काय करायचं ते ठरव आणि मीन्स डील कर की इच्छेत आम्हाला जायचं. तर सनसेट पॉइंटची जी एंट्री आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 130 रुपये लागतात. जर तुम्ही स्टुडंट असाल तर 50 रुपये ID कार्ड दाखवायचं तर तुम्हाला 50 रुपये लागतील. पण मग आम्ही त्यांना थोडं रिक्वेस्ट केली आणि तर आमच्या तिघांचे ॲज अ स्टुडंट म्हणून 50 रुपये झाले. आणि त्यानंतर एक किस्सा असा आला की या ठिकाणी जे घोडेसवारी आले होते तर मित्रांनी सांगितलं की 200 रुपयात 3 जण घ्या. तर ते इतके मागे लागले शेवटी 200 रुपयात 3 जण फायनल केलं. बट आम्ही त्यांना नाही सांगून दिलं. तुम्ही करू शकता तसं. शेवटी सनसेट पॉइंटला पोहोचलोच. ज्याचा केला अट्टहास ती गोष्ट पूर्ण झाली. निरभ्र आकाश, सुंदर असा मावळणारा सूर्य आणि त्या सूर्याची चेहऱ्यावर पडणारी किरण. वाव. निसर्गाचे सौंदर्य पाहून खूप भारी वाटलं मनाला. आणि खरंच सनसेट पॉइंट हा बघितलाच पाहिजे माउंट आबूला आल्यावर. बघायला गेलं तर माउंट आबूची माझी दुसरी ट्रिप आहे. म्हणजे पहिली ट्रिप मी 2018 मध्ये केली होती. पण तोच फील कायम आहे. वाटतच नाही की या अगोदर मी इथं आलोय. आणि गंमत म्हणजे त्यावेळी पण आम्ही 3 जण होतो आणि आताही 3च जण आहे. काय हा योग ना. तर सनसेटचे या ठिकाणी 2-3 पॉईंट आहेत. एक जो आता आम्ही त्या ठिकाणी फोटो काढले, एक त्या साईडला आहे आणि एक हा जो आहे तो एकदम उंचावर आहे. तर आता आम्ही त्या ठिकाणी जातोय. पाहू तिथे एखादी जागा पाहून बसू कारण की सनसेट होईलच आता लगेचच आणि तिकडे फोटो पण काढू. अस्ताला जाणारा सूर्य किती भारी वाटतोय ना. आयुष्यात ज्यावेळेस असं बोरिंग वाटायला लागतं ना त्यावेळेस एक ट्रिप तरी करून यायची. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन यायचं. खूप मजा येते. खूप. बोलता बोलता मित्र म्हणाला की गर्दी नकोशी वाटते रे, जाऊन मस्त शांततेत एकांतात बसायचं. तर आता सनसेट बघून झाला आहे आणि प्रचंड अंधार पण पडलेलं आहे आणि थंडी पण खूप वाजते. तर आता निघालोय. आता एकतर नक्की लेककडे जायचंय. भावेश थंडी कशी वाजते तुला? एकदम भावेशला लई थंडी वाजते. मस्तपैकी थंडी वाजत होती आणि भूक पण लागलेली होती आणि समोर दिसला गरमागरम मक्याची भेळ. मग काय त्यावर मसाला आणि लिंबू टाकून तर आय हाय. तर आपण आलोय आता नक्की लेकला. हे त्याचं एंट्रन्स आहे. भावेश काही माहिती घेतो त्याच्याबद्दल? काही खरं काय? हा नक्की या, भेट द्या. नक्की लेक ज्याला नक्की झील म्हणून पण ओळखलं जातं. झील म्हणजे तलाव. नक्की लेक हे भारतातील पहिलं मानवनिर्मित तलाव आहे जे सुमारे 80 फूट खोल आणि 1/4 मैल रुंद आहे. 1984 मध्ये या नक्की तलावाजवळ महात्मा गांधींच्या अस्थिकलशाचा काही भाग वाहून गेला.
त्यानंतर या ठिकाणी गांधी घाट बांधण्यात आला. तर या ठिकाणी बोटिंगचं पण आहे, म्हणजे त्याचं लाईफ जॅकेट, म्हणजे जॅकेट जर तुम्ही घेतलं ते 5 रुपये शुल्क त्याचे, आणि बोटिंगचे एक वेगळे चार्जेस पण आहेत या ठिकाणी. तर आपण आता मेन मार्केटमध्ये एंट्री केली आहे आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर आता पहिले आपण आईस्क्रीम टकिंगला जाणार आहोत. तर भाई लोग, माउंट आबूची रबडी सर्वात फेमस आहे आणि इथं आल्यानंतर अगर तुमने रबडी ना खाई तो तूने यहाँ के किया ही क्या मेरे दोस्त. तर रबडी खूप भारी भेटते या ठिकाणी आणि रबडीची ती कुल्हड जे असतं त्यामध्ये ते देतात आणि त्याचबरोबर आईस्क्रीम पण खूप भारी भेटते. आणि अजून याच्यापेक्षा बेटर रबडी खायची असेल तर तुम्ही गावात जाऊ शकतात अबूला. तर दिवसभरात बऱ्यापैकी 2 स्पॉट जे आहे ते कव्हर केले गेले. त्याच्यानंतर आता मेन गोष्ट म्हणजे पेटपूजा. बाकी मार्केट पण बऱ्यापैकी कव्हर झाले. तर आता पेटपूजा करू, त्यासाठी आम्ही आलोय काठियावाडीमध्ये जेवणासाठी. तर बघू आता काय काय मेनू आहे. तर काठियावाडी जेवण म्हटलं म्हणजे गुजराती लोकांचं जेवण. जेवणामध्ये आम्ही मागवलं होतं गाठिया, पनीर, काजू मसाला आणि पराठा. आणि हे जे आहेत ते 9 प्रकारचे लोणचे आहेत, म्हणजे यात निंबूचं लोणचं, गाजरचं लोणचं, कैरीचं लोणचं असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि 2 चटणी पण आहेत, ज्यात लसूण बऱ्यापैकी जास्त प्रमाणात यूज केला आहे. सोबतच गुळे, शेंगदाणे असं बरंच काही आहे. म्हणजे स्टार्टर पण खूप चांगल्या पद्धतीने सर्व केलं होतं आणि जेवण तर फर्स्ट क्लास होतं. तर दिवसभराची जी थकावट होती ती मस्तपैकी जेवण करून तर दूरच झाली. मजा आ गया ना व्हिडिओ. तर दिवसभराची ट्रॅव्हलिंग करून आणि अबूचे काही स्पॉट एक्सप्लोर करून आता आम्ही निघालोय आमच्या रूमकडे, कारण उद्या सकाळी लवकर उठून अबूचे राहिलेले जे इतर स्पॉट आहेत ते पण कव्हर करायचे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की पहा. टेक केअर. बाय.